या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कविवर्य वि वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची जयंती अर्थातच मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ यांची उपस्थिती होती. प्रारंभी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर साहित्यिक वि वा शिरवाडकर आणि थोर शास्त्रज्ञ सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रशालेतील संगीत शिक्षिका सोनाली उंडे आणि पल्लवी खांडवे यांनी स्वागत गीताद्वारे प्रमुख अतिथींचे शब्द सुमनांनी स्वागत केलं. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला. प्रशालेचे पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ यांनी आपल्या प्रास्ताविकेतून मातृभाषा मराठीचं महत्त्व विशद केलं आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडणाऱ्या बळीराजाच्या जीवनावर आधारित कविता याचं सादरीकरण केलं. प्रमुख पाहुणे सुकुमार मोहोळे यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि मराठी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. माझ्या गावच्या मातीचा मला जीवा पाड छंद, माझ्या गावच्या मातीत आहे एक भाव बंद, माझ्या गावची वाट नदी नाल्यातून जाते, नदी नाल्यातून जाते, गीत माणुसकीच गाते, गीत माणुसकीच गाते, गीत माणुसकीच गाते. असे माणुसकीचं गीत गाणारे सुप्रभात सर्वांना. आणि विज्ञान दिन साजरा करण्यासाठी प्रशालेमध्ये सर्वजण आपण एकत्र या ठिकाणी प्रांगणामध्ये उपस्थित आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित इयत्ता 7वीतील विद्यार्थ्यांनी वर्ग शिक्षिका सोनाली उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन या विषयावर तयार केलेल्या सुंदर हस्तलिखिताचं प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. सहशिक्षिका पल्लवी खांडवे आणि इयत्ता 8वीतील विद्यार्थिनींनी शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण या पोवाड्याचं सादरीकरण करून उपस्थित विद्यार्थ्यांच्या मनामनात मराठी भाषेचा अभिमान जागवला. मराठी भाषेचा उगम, अभिजात भाषेचा दर्जा, विविध साहित्याची माहिती आपल्या भाषणातून प्रशालेतील विद्यार्थिनी संस्कृती साळुंखे, नव्या गणेश आणि अनुष्का वाघमोडे यांनी करून दिली. मराठी दिनाच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं घेण्यात आलेल्या NMMS परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. आदर्श वाचन कसं करावं याचं प्रात्यक्षिक सादर करून त्याबद्दल विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिक्षिका प्रियंका जैन यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी गोमू माहेरला जाते हो नाखवा, अति तिथं माती, शिवकालीन मराठी भाषेचा अभिमान जागवणारं नाटक, विनोदी नाटक अशा बहुरंगी बहुढंगी कार्यक्रमाचं सादर. प्रशालेतील सहशिक्षक अनुप कस्तुरे यांनी मराठी साहित्यिकांची माहिती देणाऱ्या भित्तीपत्रकांचं प्रदर्शन यावेळी भरवलं होतं. जणू काही साहित्य संमेलनाची मांदी आळीच वाटत होती. कार्यक्रमाचं बहारदार सूत्रसंचालन प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक सुकुमार वारे यांनी केलं. आपल्या सूत्रसंचालनाच्या माध्यमातून त्यांनी विविध साहित्यिकांच्या कविता आणि पोवाडे यांचं सादरीकरण करून विद्यार्थ्यांची मनं जिंकली. ज्या मराठी माणसाने आणि ज्या मराठी भाषेनं दिल्लीच्या तख्तावर पण राज्य केलं आणि दिल्ली पण हटवून सोडली, अशा या मराठीला आपण आज नमन करूया. आणि मान्यवरांना विनंती करतोय की ज्या कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त हा मराठी सोहळा, मराठी भाषा दिन आपण साजरा करतोय. प्रशालेतील कला शिक्षकांनी मराठी दिनानिमित्त रेखाटलेले चित्र सर्वांचं आकर्षण ठरलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख माधवी खोत, प्रीती वराडे, सोनल आनंद, सुकुमार वारे, अनुप कस्तुरे, सुहास चंचुरे, अभिनंदन उपाध्याय, अभिजित पाटील, वैभव बारडकर, सोनाली उंडे, पल्लवी खांडवे, प्रियंका जैन तसंच बसवेश्वर कुंभार, हरी ऐवळे, सुनंदा भालेराव कांबळे तसंच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.